नमस्कार. इथे आमची प्रिन्सेस बर्थडे गर्ल रेडी झाली होती पार्टीसाठी. हे फ्रॉक घालायला ती लिटरली अर्धा तास रडली होती. तिथून आम्ही निघालो बेव्ह्यूला जायला. त्यांनी हा नवीन काहीतरी एक सेक्शन ओपन केलाय. हा सेक्शन खूप छान होता आणि मेन काय की हॉटेल घरापासून जस्ट 2 मिनिटावर ते एक शांतता होती. तिकडे हे झालं ह्या मॅडमचे फोटोशूट आणि सगळ्यात नखरे थोडेसे चालू. मग इथे आम्ही आमचे फॅमिली फोटोज पण क्लिक करून घेतले. त्रिशवी बघता बघता 4 वर्षाची झाली. कधी 4 वर्ष गेले कळलंच नाही. इकडे तिच्या माऊनी तिच्यासाठी पिंक कलरचा हा बार्बी केक आणला होता. त्रिशवीचं स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन होतं की मला माऊ पिंक कलरचाच बार्बी केक हवाय, मी कोणता दुसरा केक कापणारच नाही. आणि इथे झालं बर्थडे सेलिब्रेशन. त्रिशवीचा आम्ही 5 वर्षापर्यंत जो बर्थडे आहे तो फक्त घरघराव करणार आहे, कारण की आम्ही काय एक्सपिरियन्स केलं तिच्या बर्थला हे आम्हालाच माहिती आहे. त्याच्यामुळे आम्ही मानता घेतले की 5 पर्यंत तिचा जो बर्थडे आहे जे फक्त फॅमिलीचे क्लोज ओनली फॅमिली त्यांच्याबरोबर सेलिब्रेट करणार आहे. सो दरवर्षी आम्ही जे आहे फॅमिली बरोबर जातो हॉटेलमध्ये तेवढंच. इकडे या चिल्लर पार्टींची आपली स्वतःची वेगळीच पार्टी चालू होती टेबलच्या वरती बसून. त्रिशवीने इथे सुद्धा गेम खेळायचा सोडला नाही. फिया लोकांना त्यांनी एवढं वेडं केलं की माझ्याबरोबर गेम खेळा गेम खेळा. इथे आमच्या कुहू मॅडम फायनली रडून रडून थकून बसल्या होत्या आणि इथे थोडंसं आम्ही स्टार्टर खायला चालू केलं, कारण की खूप भूक लागली होती. आणि त्रिशवीने इथे चालू केला हा तिचा क्रेझी डान्स. बापरे, ती अख्ख्या हॉटेलमध्ये तिने एवढे राऊंड मारले असतील इथून तिथून धावत, एकदम हायपर ऍक्टिव्ह. आणि इथे आम्ही पण थोडी मोका सोडतोय, मग आम्ही सगळे पण स्टार्टर्स वगैरे सोडून आलो डान्स फ्लोअरला थोडेसे ठुमके लावायला. आणि ही मुलं तर एवढी नाचली आहेत. मृगांश झाला, त्रिशवी, आहिरा थोडीफार नाचली पण बिचारी ऑलमोस्ट रडतच होती खूप टाइम तरी. इकडे तेजू आयराला बघून आज दादाची आठवण झाली. लास्ट इयर दादा होता त्रिशवीच्या बर्थडेला. खूप मजा केलेली लास्ट इयर सुद्धा आम्ही. ह्या चिल्ली पिल्ली लोकांनी सुद्धा डान्स फ्लोअरवर मस्त ठुमके लावले. आणि इथे त्रिशवीची नानी सुद्धा मिसिंग होती. त्रिशवीची नानी दरवर्षी त्रिशवीच्या बर्थडेला नसते, कारण की ती सेवा करायला जाते दरवर्षी ह्याच टायमाला. आणि गुजराती आहे आणि डान्समध्ये आम्ही गरबा नाही खेळलो असं होऊच नाही शकत. म्हणजे जेवण वगैरे सोडून जे आम्ही 2-2.5 तास नाचलोय बापरे. शेवटी असं झालं बाबा जेवून येऊन थंड पडलं, आता पहिलं जेवून घ्या. आज आम्ही खूप धमाल केली. खूप बरं वाटलं. पूर्ण फॅमिली गेट टुगेदर झालं आणि खूप सगळ्यांनी मजा केली. थँक यू सगळ्या फॅमिली मेंबरला.